नमस्कार मित्रांनो, मी किरण साहेब आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण आपल्याच गावामध्ये तर आज आपण बनवणार आहेत उळा। तर उळा हा खूप जणांना माहित पण असेल, जे ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा जे आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत नेहमी फिरत असतात त्यांना उळा हा शब्द माहित असतो। तर उळा काय असतो बघा, हे तुम्हाला माहिती आहे का? बघा, हे माहिती आहे का तुम्हाला? याला हरभरा म्हणतो आपण, की हे जे आपण आता वावरामध्ये वगैरे पेरतो तोच हा हरभरा। आणि हा हरभरा आता परिपक्व झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय की याचा बघा पूर्ण असं हा दाणा पूर्ण परिपक्व झालेला आहे। तर याचाच आपण उळा बनवत असतो। तर आज हा उळा कशा पद्धतीने बनवतात ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ओंब्या कसं बनवतात ते पाहिलं, तर ओंब्या कसं बनवतात गावच्या पद्धतीने ते पाहिलं। तर आज उळा कसं बनवतात ते पाहूया आणि आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर आता बघूया आपण उळा कसा बनवतात। ओके, तर चला उळा बनवूया। तू बाहेर येतो का? ए काय बाहेर चल लवकर, त्याच्यात उळा करायचा आपल्याला। चल बाहेर ये पिलू, बाहेर ये, चल आपल्याला उळा करायचा त्यामध्ये। आलास का? काय आलं तू करायला? अरे हो, अरे हो, काय झालं? काय झालं तुला? काय झालं सांग मला। एक पादे इकडे, इकडे पादे तुझ्या आता पादे मला एक पा। चला चला आता इकडे होता। तर उळा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागते यंग, ती कालचीच परत यंग। ही जी झाडांपासून जे वेस्टेज झाड असतात त्याच्यापासून बनवले असतात, ती यंग आणलेले, गवत आणलेले बघा, गवत वगैरे लागतं। आणि हे जे खालचे ते हरभऱ्याचंच आहे, ह्याच हरभऱ्याचं जे असं हरभरे काढून घेतलेलं असतं त्याचं गवत आहे। आणि हा आपला हरभरा ही उळा बनवण्यासाठी। तर चला आता आपण बनवण्यास सुरुवात करू। तर सगळ्यात पहिल्यांदा यंग ठेवली बघा, खाली एक खड्डा आहे छोटासा, त्याच्यामध्ये म्हणजे की जे दाणे असतात हरभऱ्याचे ते त्याच्यामध्ये पडतील। हे हरभऱ्याचे जे घाटे असतात ते घाटे पडतात आणि मग ते मस्तपैकी असे शिजतात, मस्तपैकी भाजतात नाही का असं, आणि खायला खूप छान लागतात। तर चला आता आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओतून तुम्हाला कळेल कसे, आम्ही सांगण्यापेक्षा व्हिडिओ पाहिली तर त्यातून जास्त कळेल असं मला वाटते। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे बघा किती घाटे आलेत बघा, किती हरभऱ्याला घाटे बघा, दिसतात आहेत का? हे बघा एवढे असे घाटे आलेले आहेत हरभऱ्याला। तर चला आता आपण पेटूया। तर आता आपण पेटवलेले आणि पिल्लू पण आलेलं आहे उळा खायला। ए बुट बाहेर काढ रे, नाही येणार जवळ, तो भाजलायला आला का नाही येणार जवळ। असं या आगीमध्ये आपण पकडून जोपर्यंत या झाडाचे पूर्ण घाटे खाली पडत नाही तोपर्यंत आपण ह्या आगीवर धरायचं आणि मस्तपैकी अशी भाजून द्यायचं। तर असं असतं उळा बनवायची पद्धत। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे आता उळा भाजतोय बघा। बघा याच्या दिसत असेल तुम्हाला, हे बघा, हे बघा। आता उळा म्हणजे जे घाटे ते हरभऱ्याचे घाटे ते भाजतात आणि इथं थोडासा राहिला तो आपण तिकडं घाटे काढून घेतोय, कारण की आता इकडे जळेल त्यामुळे इकडे उष्णता कमी केली आपण। बघा हे बघा मस्तपैकी आता हरभरे भाजलेत, म्हणजेच की तो आपला उळा। तर आता उळा खाऊया आपण गरमागरम, कसं खायचं तसं सगळ्यांना दाखवेलच मी। आता मित्रांनो आपला उळा भाजून झालेला आहे, त्याच्यात उष्णता पण आहे। असं सुपामध्ये घ्यायचं, आता थोडं थोडं घ्या, थोडं घे, असं थोडं घ्यायचं आणि ते पाकडून टाकायचं। बघा जे वेस्टेज आहे ते सगळं पडून जाते, असं आपण सगळं काढून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर बघा असं होते, अजून त्याच्यामध्ये इंगळ आहे त्यामुळे जरा चटका घेते। हे बघा हे बघा असं झालेत भाजून मस्तपैकी। पिल्लू पिल्ले घे घ्या
घ्या. अरे हे नाही हे ठीक आहे ना. खा बरं खा बरं खा ना. जे हिंग असतात त्याच्यामध्ये ते वेचून काढायचे त्याने हलव ना असं जरा थोडं. काय झालं नाही काय पिल्या इंग्राला हात लाव. टाटा पिलू टाटा करतो कोणाला चांदू मामाला टाटा करतो पिल्लू. हुशार आहे पिल्लू. चांदू मामाला टाटा करतो ना. चांदू मामाला टाटा करतो ना तू. चांदू मामाला टाटा करतो ना तू. मला पा दे एक पा दे पा. पाय मात्र देतो लगेच. अरे पाय नाही लावायचं बाबू खायचंय ते. तिथं वेळा खातो आम्ही. हा बघा हा काय करतो म्हशीला वैरून घालतोय. बघा म्हशीला कशी वैरून घालतोय. तर मित्रांनो फायनली आपला ओळा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता बघा. हा तर ओळा तयार झालेला आहे आणि एवढा असा सूप भरून चांगला ओळा झालेला आहे. काल आपण ओंब्या खाल्या आज ओळा खातोय. आणि ह्या आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आपण राहत असताना किंवा या सह्याद्रीच्या आपल्या मातीत राहत असताना हे अशा वस्तू रानमेवा झाला इकडं आंबेळा म्हणा आंबे म्हणा हे असे रानमेवा ओंब्या हरभऱ्याच्या ओळा असं भरपूर प्रमाणात काही काही ना काही भेटत असतं आपल्या ग्रामीण भागामध्ये. तर हे ग्रामीण शैलीची एक असा ओळा हा एक प्रकारे हरभऱ्यापासून बनवला जातो. आणि जे गावाला राहतात त्यांना खरंच माहीत असतं की काय जीवन असतं गावचं. आणि शहरातील जे लोक असतात ते खूप मिस करतात या जीवनाला. तर मित्रांनो ते जाऊ द्या बाकीचा विषय. ओळा कसा बनवतो हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलंच. आपल्या व्हिडिओला जास्त तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. आणि आता मस्तपैकी आपण ओळा खाऊया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये खा थोडा थोडा आम्ही रिअल लाईफमध्ये खातो. ओके तर भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत पुन्हा एकदा नव्याने. तोपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. ओके बाय बाय मित्रांनो.